राम राम मंडळी. तुमच्याशी आधी एक गोष्ट मी शेअर करतोय. पुण्यात घडलेली 20 तारखेला. प्रामाणिकता काय असते हे यावरून तुम्हाला समजेल. काय झालं, सदाशिव पेठमध्ये एक स्वच्छता कामगार आहेत, मावशी अंजू माने म्हणून. त्यांना 10 लाख रोकड असणारी एक बॅग सापडली. तर त्या बॅगेमध्ये 10 लाख रुपये रोकड रक्कम होते, पण तरी पण त्यांचं जे इमान आहे, प्रामाणिकता आहे, तो डगमगला नाही. सदाशिव पेठेत त्यांचं काय आहे, त्या कंटिन्यू जवळपास 20 वर्ष झालं असंच काहीतरी कचरा गोळा करायचं काम करतात सकाळी सकाळी. मग त्यांना 20 तारखेला सकाळी ती बॅग सापडली. त्यांनी ती बॅग जवळ ठेवली. त्या परिसरात त्यांना चांगले ओळखत होते सगळे, अंजू मावशींला त्या. तर तिथं एक इसम बॅग म्हणजे शोधण्याच्या ह्याच्यात होता. तो कासावीस झालेला, त्याचा 10 लाख रुपये गेले म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता काय होऊ शकतं. मग त्या मावशींनी बघितलं ते. त्यांनी त्यांना बोलवलं, बसवलं, जरा विचारपूस केली, खात्री केली की बाबा ती बॅग म्हणजे 10 लाख जे होती ती बॅग त्यांचीच असू शकते. मग त्याला ती बॅग त्यांनी त्या इसमाच्या स्वाधीन केली. त्यामुळं तिथल्या रहिवाशांनी, म्हणजे सदाशिव पेठेतल्या रहिवाशांनी त्यांना रोख रक्कम आणि साडी देऊन सन्मानित केलं. म्हणजे प्रामाणिकपणा अजून आहे आणि तो असाच राहिला पाहिजे असं मला तर वाटते. सलाम त्यांच्या प्रामाणिकतेला, जिद्दीला. आणि असे संस्कार माझ्या महाराष्ट्रात आहेत ह्याचा मला अभिमान आहे. परत एकदा सलाम त्यांच्या प्रामाणिकतेला.